श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. लवकरच श्रावण सोमवार सुरू होत आहे. यामध्ये यंदा किती श्रावण सोमवार आले आहेत, याचबरोबर आपल्याला किती शिवामुठी शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. याचबरोबर घरच्या घरी शिवामूठ कशी अर्पण करावी याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. याचबरोबर शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हे पण आपण व्हिडिओमध्ये आजच्या जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्णपणे पाहायचा आहे, कोणत्याही प्रकारे स्किप न करता पाहायचा आहे. तर चला तर पाहूया की यंदा श्रावणी सोमवार किती आलेले आहेत. यंदा श्रावण सोमवार फक्त 4 आलेले आहेत. पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्टला आलेला आहे, तर दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्टला आलेला आहे. तिसरा श्रावण सोमवार हा 31 ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा 7 सप्टेंबरला आलेला आहे. अर्थातच 4 श्रावण सोमवार आलेले आहेत आणि 4 श्रावण सोमवारी आपल्याला 4 शिवामूठ अर्पण करायचे आहेत. हे 4 शिवामूठ कोणते असणार आहेत? तर पहिली शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवर तीळ अर्पण करायचे आहे. अर्थात हे सफेद तीळ, पांढरे तीळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवर मूग अर्पण करायचे आहेत. अर्थात तिसरी शिवामूठ ही मुगाची असणार आहे. तर चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवर गहू अर्पण करायचे आहेत. अर्थात चौथी शिवामूठ ही आपल्याला गव्हाची अर्पण करायची आहे. याचबरोबर आपल्याला ही शिवामूठ अर्पण तर करायचीच आहे, परंतु आपल्याला मंदिरामध्ये जाता येत नाही. तर काय करायचं? कारण श्रावण सोमवारमध्ये प्रचंड गर्दी असते. मग ते मंदिर छोटे असू दे किंवा मोठे असू दे, श्रावण सोमवारला प्रचंड गर्दी असते आणि आपल्याला या गर्दीतून व्यवस्थित शिवपिंडीची पूजा करता येत नाही. श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्यासाठी आपल्याला जर मंदिरात जाता येत नसेल तर आपण घरच्या घरी शिवामूठ अर्पण करू शकतो. शिवामूठ घरच्या घरी अर्पण करण्यासाठी आपल्याला आपल्या घरी शिवपिंड असणे गरजेचं आहे. ही जर शिवपिंड आपल्याजवळ नसेल तर आपल्याला जवळच्या धार्मिक दुकानात ही उपलब्ध होऊन जाईल. परंतु शिवपिंड घेत असताना शिवपिंड ही किमान कमीत कमी 3 इंचाची असावी. यापेक्षा मोठी असू नये. 2.5 ते 3 इंच एवढ्या लांबीची ही शिवपिंड असावी. जर आपल्याला समजत नसेल की 3 इंच म्हणजे किती घ्यावी, तर आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढी शिवपिंड असणे गरजेचं आहे आपल्या घरात शिवामूठ वाहण्यासाठी. ही शिवपिंड दगडी असली तरी चालते आणि पितळेची असली तर सर्वात उत्तम. दगडी किंवा पितळी अशा 2 प्रकारची आपण शिवपिंड आपल्या घरी वापरू शकतो. आणि अशा शिवपिंडीवरती आपण घरच्या घरी शिवामूठ कशी व्हायची हे आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्या घरी शिवपिंड असणे गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये किंवा जिथे आपले देवघर आहे त्याच्या बाजूला आपल्याला एका चौरंगाची स्थापना करायची आहे. आपल्याजवळ असलेल्या चौरंगाची मांडणी करायची आहे. या चौरंगावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. कारण शिवपूजेसाठी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राला फार महत्त्व असते. हे पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि या वस्त्रावर चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला दिव्याची स्थापना करायची आहे. अर्थात चौरंगावरती वस्त्र अंथरल्यानंतर डाव्या बाजूला थोडेसे तांदूळ घालायचे चौरंगावरती आणि त्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच या चौरंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. समजा आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पाच्या नावाचा आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे. अर्थात नागवेलीच्या पानांचा
2 पानांचा विडा ठेवायचा. यासाठी थोडेसे तांदूळ चौरंगावर ठेवायचे. त्यावर 2 खाऊची अर्थात नागवेलीची 2 पानं ठेवायची आणि त्यावर सुपारी ठेवायची. पण सुपारी ठेवण्यापूर्वी सुपारीला आपण अभिषेक घालायचा आहे. 11 वेळा पाण्याने घालायचा, 11 वेळा दुधाने घालायचा आणि परत 11 वेळा पाण्याने घालायचा. अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असा तोंडाने मंत्र म्हणायचा आणि सुपारीला अभिषेक घालायचा. आणि मग ही सुपारी ह्या 2 ठेवलेल्या पानांवरती ठेवायची आणि गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. या पाण्याच्या विड्याची आपण विधिवत पूजा करायची. गंध, अक्षता, हळद कुंकू, अगरबत्ती, धूपदीप दाखवायचे आहे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला वस्त्रही आपण घालू शकतो, कापसाचे वस्त्रही अर्पण करू शकतो. अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या विड्याची आपण स्थापना करून फूल वगैरे घालून विधिवत पूजा करायची आहे. याचबरोबर चौरंगाच्या अगदी मधोमध आपल्याला एक तांबवान घ्यायचं आहे. तांबवान म्हणजे काय, तर तांब्याचं एक ताट असतं, देवपूजेसाठी आपण वापरतो. त्या तांबवानामध्ये मधोमध थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि यावर आपली शिवपिंड ठेवायची आहे. पण शिवपिंडीचे जो भाग असतो, ज्या भागातून शिवपिंडीवरील पाणी वाहून जातं, तो भाग उत्तरेकडे आला पाहिजे. अशा पद्धतीत आपण त्या तांबवानाच्या भांड्यामध्ये आपला शिवपिंड ठेवायची आहे आणि या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालायचा आहे तो कसा घालायचा आहे, पहिला पाण्याने घालायचा, मग दुधाने घालायचा आणि परत पाण्याने घालायचा. दुधाऐवजी आपण पंचामृतही वापरू शकतो. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, साखर आणि मध हे 5 पदार्थ येतात. ह्या पंचामृताने पण आपण शिवपिंडीवर अभिषेक घालू शकतो. पहिलं पाण्याने, मग दुधाने, मग पाण्याने, किंवा पहिलं पाण्याने, पंचामृताने आणि मग परत पाण्याने. अशा प्रकारे आपण शिवपिंडीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर शिवपिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे, ती कोरडी करायची आहे. तसेच आपण अभिषेक घातलेलं जे पाणी तांबवानामध्ये जमा होतं ते पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. अभिषेक घातलेलं पाणी हे आपण घरातल्या सर्वांना तीर्थ म्हणून देऊ शकतो. हे अतिशय उपयोगी असतं, शिवपिंडीवर अभिषेक घातलेलं पाणी. यानंतर काय करायचं आहे की ते तांबवानसुद्धा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आणि हे तांबवान अर्थात हे पितळेचं जे ताट आपण घेतो देवपूजेसाठी, ते चौरंगाच्या बरोबर मधोमध ठेवायचं आहे. चौरंगाच्या मधोमध तांबवान ठेवल्यानंतर त्यामध्ये मधोमध तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरही आपण अभिषेक घातलेली शिवपिंड ठेवायची आहे. या शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे. अर्थात शिवपिंडीला हळद कुंकू कधीही अर्पण करायचं नाही. शिवपिंडीला आपण भस्म लावायचे. भस्म जवळच्या धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल. छोटीशी डबी असते भस्माची, ते भस्म शिवपिंडीला अर्पण करायचं आहे. आपल्याकडे जर रुद्राक्षाची माळा असेल तर ती सुद्धा रुद्राक्षाची माळा शिवपिंडीभोवती गुंडाळून ठेवायची आहे. आणि भस्म लावल्यानंतर शिवपिंडीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. याचबरोबर बेलपत्रसुद्धा आपण अर्पण करायचं आहे. आपल्याजवळ 1 असेल तर 1 बेलपत्र अर्पण करायचं. 108 अर्पण करायची असतील तर 108 अर्पण करायची. परंतु बेलवपत्र अर्पण करत असताना बिल्वपत्राचा जो देठ असतो तो आपल्या विरुद्ध दिशेला आला पाहिजे. आणि बिल्वपत्राची अर्थात बेलपत्राची पुढील 3 पाने असतात ती आपल्याकडे आली पाहिजे. अशा प्रकारे आपण बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. शिवपिंडीवर आपण पांढऱ्या रंगाची फुले तसेच धोत्र्याची फुले सुद्धा अर्पण करू शकतो. याचबरोबर धोत्र्याचे फळसुद्धा शिवपिंडीवर अर्पण करू शकतो. याचबरोबर पांढऱ्या रंगाचे वस्त्रही शिवपिंडीवर अर्पण करू शकतो. फक्त वस्त्राला हळद कुंकू आपल्याला लावायचं नाही आहे. अशा प्रकारे शिवपिंडीची आपण पूर्णपणे व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. समजा तुमच्याजवळ धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ मिळाले नाही तरी चालेल, परंतु 1 तरी बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. फक्त 1 बेलपत्र असलं तरी शिवपिंडीची पूजा पूर्ण होत असते. अशा प्रकारे शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ कशी अर्पण करायची आहे तर आपल्या हातात मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. थोडेसे अगदी कमी घ्यायचे नाही तर मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत, कारण आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. यासाठी मूठभर तांदूळ हातात घ्यायचे आहेत
आणि ते शिवपिंडीवर धरायचे आहेत. शिवपिंडीवर तांदूळ धरल्यानंतर आपला अंगठा वर आला पाहिजे व आपला करंगईचा भाग शिवपिंडीवर तांदूळ सोडत असताना करंगईचा भाग थोडा थोडा सैल करायचा, जेणेकरून थोडे थोडे तांदूळ शिवपिंडीवर पडतील. अशा प्रकारे आपण शिवामूठ अर्पण करायचे. परंतु यामध्ये आपल्याला तांदूळ कोरडे न घेता तांदूळ थोडे भिजवून घ्यायचे आहेत आणि ओले करून घेतलेले तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना हे थोडे थोडे अर्पण करायचे आहे आणि हे तांदळाची शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, माझी इच्छा पूर्ण कर रे देवा, असा हा मंत्र आहे. परत सांगते, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा प्रकारे हा मंत्र आहे. किंवा दुसरा मंत्र आहे की शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू धीर भाऊजे ननंद जावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा. अशा प्रकारे हे 2 मंत्र आहेत. हे दोन्ही मंत्र शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला बोलायचे आहे आणि हळूहळू तांदूळ सोडायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे. अर्थात घरच्या घरी शिवामूठ अर्पण करण्यासाठी आपल्याला चौरंगाची मांडणी करायची आहे. चौरंगावर पांढरं वस्त्र घालायचं आहे. या वस्त्रावरती चौरंगावरती डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दीपाची पूजा करायची आहे आणि चौरंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर डबल पानाचा विडा ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि बरोबर मध्यभागी आपल्याला जे आपण देवपूजेसाठी वापरतो किंवा तांब्याचे भांडे ज्याला तांबण म्हणतो, त्या तांबणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर शिवपिंड ठेवायची आहे आणि त्या शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे जशी मी सांगितलेली आहे आणि नंतर शिवामूठ अर्पण करायचे. अशा प्रकारे आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकतो. अशाच प्रकारे मांडणी करू. फक्त आपली शिवामूठ आपल्याला बदलायची आहे. धान्य कोरडे न अर्पण करता त्यामध्ये पाणी थोडंसं लावून किंवा ते धान्य ओलं करून शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला तीळ अर्पण करायचे. तीळ काळे न अर्पण करता पांढरे तीळ अर्पण करायचे आहे. तिसऱ्या वेळी आपल्याला मुगाची शिवामूठ अर्पण करायची आणि चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला गव्हाची शिवामूठ अर्पण करायची. अशाच पद्धतीने आपण घरच्या घरी शिवामूठ अर्पण करू शकतो. छोटीशी सेवा प्रत्येकाने श्रावणात करायची आहे, जेणेकरून आपण घरच्या घरी आपण शिवामूठ अर्पण करू शकतो. तर ही झालेली सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.